मित्रांनो नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे प्रथमेश रावराणे व्लॉग या चॅनलमध्ये. आणि आता मी चाललो प्रताप काका यांच्या घरी. पाटी हा वहिनी आणि अदरीत रसिका गेला पुढे. तर ॲक्च्युली आज म्हणजे प्रताप महाराज बोलले होते बऱ्याच दिवसापूर्वी की यावं म्हणून जेऊक. तर म्हटलं आज आमचा प्लॅन ठरलो. आत्ताच आम्ही गेलो पाटावर ना. चल, तुम्ही ते व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. आमच्या गावची संपत्ती, आमच्या पाटावरचं पाणी नक्की बघा. आता कुठे रडक्या जरा हस स्माइल दे बळा. हे बघा सगळीकडे हिरवा घास झाला मस्तपैकी. मग आमच्या मिनग्याचं म्हणजे काकीचं घर, सचिनचं घर, सचिन प्रशांत. पानं बघा, फुलं वाटतात ती पानात. काकांचं घर. हो आलं घर, अजून लांब नाही, या हेच घर आहे. मित्रांनो आता आकडे आमचा जेवण झाला आणि बाहेर इलाव काकांकडे घरात खळ्यामध्ये बसू. तर पाऊस बघा काय पडता तो. लय भारी असं वाटतं वातावरणाकडे. एक नंबर वातावरण. हे आमचे काका सगळे बसला आकडे. या बघा पाणी. म्हणजे यावर तुम्ही पावसाचा तुम्ही अंदाज लावा काय वाटतं बघा. वातावरण एक नंबर. ए आतमध्ये कसं भिजतं मग ऐकतात कसं वाटतं. हा भारी ना, एक नंबर वातावरण मित्रांनो. तर वहिनी आमच्या हे एन्जॉय करतात. काय वाटतं का वातावरण. हा भारी ना. धावू नका रे. तुमचा बघा काय चालू आहे. ए कुठे तिकडे पांड्या. ही मोसंबी. तर मित्रांनो आता काका आमचे काढतात मोसंबी. आमच्या त्या वहिनी खाऊया द्या. ठेवते एक एक. मग आपल्याला मोसंबी ही ऑलमोस्ट थोडीफार पिकली आहे ना. हो हे पिकतील. हो 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 पिकलेला भेटला नको खराब असेल. हां ओके हां घेऊन जा नको इथे खाऊन टाका. हां हे नको हे तुम्ही खाऊन टाका ना. हे पिकले मित्रांनो मस्त वास येता. असे पडतं खाली पिकलेले की तुम्ही काढताच अगोदरच. वातावरण आहे ना. हां वातावरण ह्या सूट होतं. ओके वातावरण सूट नव्हतं आहे का ते त्याच्यामुळे ते खराब होतं. तिथलं वातावरण आहे ना मोसंबीचे आहे ना. ओके वहिनीला पण द्यायचं तुला नाही वहिनी. मला नको महाराज कशाला. विचार वहिनी घेईल का. वहिनी घेऊन जातात जास्त नको झाले. हो वजच आहे मग म्हणून तर मला नको म्हणतो मी. बघू कशाला काय इथे आलो तर मी खायला काय वाटत नाही. बदल एवढे हां नाही बदल मला सा. तर मित्रांनो आता आम्ही चाललो घराकडे. वहिनीची अमानत घेतला आम्ही. 10 मोसंबी होत आणि घेऊन चाललो. ही बाई अशीच चालली आहे माझ्या हातात देऊन. ही पुढची बाई पण अशीच चालली आहे पोरांचं नाव घेऊन. जीव जाता माझूकडे. तर मोसंबी घेतल्यानं चालले आता मी. एका हातात फोन एका हातात मोसंबी. यांचा बरा बोला गाणं. वहिनी आमच्या गाणं बोलतात. चांगले सिंगर आहेत. बोला बोला. अरे आता तर बोलवतो चिंबा पावसानं भिजला काय. हां तुम्ही बोला. मला कुठं गाणं येतं बोला.
होते बाण कसे हरवते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे क्या बात आहे. आधी छत्री आमच्या हातांची या आपण नदी बघूया. मित्रांनो पाऊस लागलो ते बघा. असं पकडायचं बाळा असं 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 हातात पकडायचं पाऊस नाही लागणार असं. अरे बाप रे अरे वा म्हणजे पाणी बचाव पण होणार म्हणजे वरती पाणी साचताला आणि एका डोका पण नाही भिजणार. वा बाबू वा. ही माझ्या बाबाची छत्री एक नंबर. ठीक आहे दाखव. मला पण घे ना बाबू तुझ्या छत्रीत. मस्त छत्री आहे. हे ते आदूला पण दे. त्याला आवडतं भिजायला. हे बघा ते ह्या पोरांका मी ह्याकडे उभा करू शकत नाही. हे सगळा रिकामी आहे. काय कापडाकडे त्यांना आणणार हे बघा. त्यामुळे त्या थंय आम्ही थांबवलो. हे किती रिस्की आहे बघा. मस्त पाणी आज निवळा मित्रांनो. अण्णा विचारलं होतं मी खेकडे पकडूया काय. मस्त पाणी येईल. आंघोळीची लई इच्छा होता. पुढे हे काय टच करा बघा. लाजाळू क्या बात आहे मित्रांनो. बघ लाजाळू लाव सगळे हात लाव. अगो एकदाच लाव तो पटकन लाजतो आहे ना. लाजा हां लाजला. थांब थांब थांब. मित्रांनो आता जरा जाऊन येते आमच्या स्वप्नाकडे. जरा गाडी घेते. तर रसिकाचा आणि ना चिकनचा प्लॅन झालेलो. चिकन खाऊचा. तर बघूया आता गाडी भेटता काय दादाकडे. भेटले तर मग जाऊन येऊया. या मित्रांनो अतिशय सुंदर प्रकारे आमच्या रसिकांकडे घातलेली या तुम्ही. बाबा देवा महाराजा पेट्रोल दे रे बाबा. काय झालं. ही जी बाया आकडे इलेली हा या बाईचे मोठी मोठी स्वप्न असत सगळी पूर्ण करू दे महाराजा. फुक 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 फुक. तर मित्रांनो आता इकडे वैभवडीत माझ्या भावाच्या दुकानात राकडनं घेतला चिकन. ॲक्च्युली श्रीदेवांकडे मागलं होतं चिकन. त्यांचं चिकन सगळं संपला ना. आता यांच्याकडनं घेतलं आहे. बघूया आता पाऊस लय पडता. रेनकोट घेते विकत 100 रुपयाचो. जाते घराकडे. मित्रांनो हे आमचा हा काकाकडे सगळे साहिल हा DJ बॉय साहिल शेट आणि डेगो आमचं काही बसलो एका गाडी हवी असं तर सांगा. ॲक्च्युली इकडे मी रेनकोट घेऊ. रेनकोट नव्हतो घरात. मी अर्धा तास भिजलं आहे म्हणा. तर आपल्या भावाकडे रेनकोट इकडे इला घेऊ. चला आता नित्य घराकडे एकदम जाईपर्यंत मरीन भिजून. तर मित्रांनो हे बघा या जरा रेनकोट भारी वाटता जादू टाईप. तर मित्र इथे मित्रांनो पाऊस बघा काय पडता भयंकर असो. एक नंबर पाऊस पडता. हे बघा लय म्हणजे लय पाऊसाकडे जबरदस्त. वैभवडीक चिकनचं काम चालू आहे. मसाला काय करता आता. वाटप बनवतोय खोबरं आणि कांद्याचं. ओके. या हा चिकन खय केलं चिकन सॉरी रसिका दुधाकडे चिकन. म्हणून ह्या हा चिकन रसिका आमचा धुवून घेता चिकन. अर्धा किलो चिकन हा. वहिनीकडे करता ह्या वाटाप. मित्रांनो आता वहिनी आमच्या घालतात आलं लसणाची पेस्ट. चिकनमध्ये मॅरिनेशन चालू आहे चिकनचं. काय करताय वहिनी. चिकन मॅरिनेट करायला. नाही चिकन काय करताय म्हणजे मॅरिनेट करायला चिकन ग्रेव्ही चिकन सुका ग्रेव्ही बनवतोय. हां त्यासाठी चिकन मॅरिनेट करायला ठेवलंय. तर हळद तिखट मीठ
आणि आलं लसणाची पेस्ट ही लावून ठेवते. सो आमच्याकडे आलेत वहिनी त्याच्यासाठी आम्ही आज चिकन करतोय. आणि ते त्याच बनवत आहेत. ते बघा मित्रांनो, जबरदस्त असं पाऊस पडतो आकडे, म्हणजे भारीच. आवाज आहे का आवाज? या बघा, तुमचा जो स्पीड बघूचे पावसात ही बघा. काय पाऊस पडता बघा, एक नंबर. तर रसिकाकडे काढता वाटा. काय झालं वहिनी? सकाळची बुर्जी, चिकन झाला मॅरिनेट करून. अजून आता आता काय वाटप जायचं होतं. ओके, नंतर फोडणीला घालायचं. मग झाला ना बस. हे काय आहे? फोडणीला घातलं. आता मित्रांनो फोडणीला घातलं आहे चिकन, हे बघा. आणि ते काय झाकून ठेवतो. आता झाकून ठेवणार. मग झालं नाही, मग थोडं शिजलं ना की नंतर वाटप टाकायचं. ओके, म्हणजे वाटप नंतर टाकायचं त्याच्यानंतर. हां हां. ओके, सर मित्रांनो हे थोडं शिजत ठेवतात. मित्रांनो एव्हा जोग ह्या आमचा झाला चिकन मस्त आहे की वा. चिकन केलं शेवटी फायनली पंखू लावून दे भात नको बंगू बाबा. मला बघ. चला येऊ जेवू सगळ्यांनी. चला तर मित्रांनो, अशा प्रकारे आमचा जेवण झाला, चिकन मस्तपैकी खाऊन झाला. पाऊस अजूनही भरपूर आहे आणि मस्त पाऊस पडला. थंडगार आता वातावरण तयार झालेला, मस्तपैकी गरम गरम चिकन पण खाऊन झालेला. मजा आली, आनंद येलो, भारी वाटला. उद्या जाऊचा मुंबई गावाकच येता. चला 2 दिवस गावची मजा वेगळी, बरा वाटला. पाऊस येलो तो आम्ही अजून लय बरा वाटला, लय भारी वाटता. सो आमच्या आईवडिलांचं थँक्यू, ते आमका गाव भेटलो, घर हा गावात. मग कधी येता आणि उठता हे बसता खाताव मग काय वाटत नाही. सो आईवडिलांचे आभारी, आमच्या पूर्वजांचे आम्ही आभारी. बिचारे आमच्यासाठी हे सगळं करून गेले आणि ठेवून गेले, मग आमका खाऊ मिळता. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा केला नसाल तर. आणि तुमका जर व्हिडिओ आवडली तर नक्की शेअर देखील तुम्ही करू शकता इतरांबरोबर. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि प्रामुख्याने हेल्दी राहा. व्हेरी इम्पॉर्टंट. बाय बाय अँड गुड नाईट.